नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशी एक चटपटीत रेसिपी। मी बनवणार आहे आज कच्च्या आंब्याचं लोणचं। नुसतं लोणचं नाही, आपण त्याच्यात अजून मिरची पण टाकणार आहोत। मिरचीचं आणि आंब्याचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला मिक्स। आणि खूप सोपी आणि चटपटीत रेसिपी आहे। करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी आहे। चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कशा पद्धतीने बनवलेला आहे ते। आंबा आणि मिरची याचं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, मस्त आता आंब्याचा सीझन आहे। चला तर आता आपण पटकन रेसिपी बनवू। आणि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मेथी आहे, सोप आहे, जिरं आहे आणि मोहरी। मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे मी 20-25 मिरच्या आहेत आणि कच्चा आंबा आहे। हा कलमी आंबा आहे कच्चा, हा जास्त आंबट नसतो, छान लागते याचं लोणचं खायसाठी। मी आता सर्वात आधी इथे मिरचीचे देठ काढून घेणार आहे। सर्व मिरचीचे देठ काढून घेते आणि आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि आंब्याचे असे काप बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामधून हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त बारीकही नाही होत आणि जास्त जाडही नाही राहत। अशा पद्धतीने आपल्याला याच्यात करून घ्यायचं। आता जर तुमच्याकडे हे नसलं तर तुम्ही मिक्सरला 1-2 मिनिटं असं फिरवणं बंद करणं असं जर केलं तर जास्त बारीक पण नाही होत मिरची आणि आंबा। आता मी याच्यात आधी आंबा बारीक करून घेते, थोड्याच फोडी टाकून घेणार आहे आधी। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। मस्त बारीक झालेला आहे। आता सर्व आंबा मी असंच बारीक करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला मिरची बारीक करायची आहे। बघा आंबा मस्त बारीक झालेला आहे। आता आपल्याला अशाच पद्धतीने मिरची बारीक करून घ्यायची आहे। आता मी मिरची सर्व एकदम बारीक करून घेणार आहे, कारण मिरची थोडी आहे आपली, आंब्याचं प्रमाण जास्त आहे। आंब्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, कारण मिरची तिखट राहते त्याच्यामुळे। मस्त बारीक झालेली आहे मिरची अशा पद्धतीने। आता मी हे सर्व एकत्र करून घेणार आहे, मिरची आणि आंबा। हे लोणचं जास्त दिवस नाही टिकत, फ्रीज मध्ये ठेवलं तर 15-20 दिवस टिकू शकते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आणि नंतर मसाले टाकायचे आहेत। मीठ टाकायचं कारण असं की आधी याला मीठ टाकलं की पाणी सुटते आणि छान चव लागते। मग मीठ टाकून कमीत कमी एखादा तास राहू द्यायचं। 2 चम्मच मीठ टाकून घेणार आहे मी, लोणच्याला मीठ थोडं जास्तच पाहिजे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मी हे अर्धा-1 तास असंच राहू देते, तोपर्यंत मी लोणच्यासाठी मसाले भाजून घेते। आता सर्वात आधी मोहरी, 1 छोटी वाटी मोहरी घेतलेली आहे मी। जिरं पोह्याच्या चम्मचनी 2 चम्मच जिरं, सोप तेवढंच प्रमाण आहे, जिरेचं आहे तेवढं। आणि मेथी थोडी टाकायची आहे, कारण अर्धी आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे। 1 चम्मच भर टाकलेली आहे मी मेथी। आता हे व्यवस्थित भाजून घेणार आहे। मसाले कमी गॅसवर भाजायचे, म्हणजे छान चव लागते। आपण गॅस जर फास्ट ठेवला तर मसाले वर भाजून येतात, पण आत कच्चेच राहतात। त्याच्यामुळे आरामात आणि व्यवस्थित भाजायचे। तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या याच्या आधी लोणच्याच्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत। गोड आंब्याचं पण लोणचं खूप छान होते आणि टिकतेही भरपूर दिवस। ती रेसिपी तुम्हाला बघायची असली तर तुम्ही बघू शकता, माझ्या चॅनलवर आहे। आता हे सर्व मसाले मी भाजून घेते आणि मिक्सर मधून याची बारीक पूड बनवून घेणार आहे, कारण मसाले भाजून झालेले आहेत। आता आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे मी इथे। मी तेलाचा वापर थोडा कमीच करणार आहे,
तुम्हाला लागलं तर तुम्ही वाढवू शकता. आता तेल छान तापू द्यायचं. तेल तापलेलं आहे. आता हे मेथीचे दाणे मी तेलामध्ये टाकून देते. मस्त छान तडतडू द्यायचे, म्हणजे छान लागते. गॅस बंद करून टाकणार आहे आता आणि तेल थंड होऊ द्यायचं. तेल थंड होत आहे तोपर्यंत आता मी मसाले जे भाजून घेतले होते ते मिक्सर मधून फिरवून घेते. मसाला मस्त मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे. हे बघा आपल्याला लोणच्या मध्ये टाकून द्यायचं आहे. आंबा आणि मिरचीचे जे बारीक करून घेतलेले आहेत आपण ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. खमंग भाजले गेला आहे, मस्त वास येत आहे. सोबतच टाकायचं आहे हिंग. अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे मी पोह्याच्या चम्मचनी. हळद, अर्धा चम्मच हळद आहे. आणि लाल तिखट. लाल तिखट आपण कलर साठी वापरत आहोत. छान कलर येते त्याच्यामुळे लोणच्याला, कारण हिरवी मिरची असल्यामुळे तिखटाचं काम नाही आहे याच्यामध्ये. आणि शेवटी टाकायचं आहे आपल्याला तेल. तेल छान थंड होऊ द्यायचं, नंतर टाकायचं. आता हे सर्व तेल मी याच्यामध्ये टाकून देते. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे लोणचं तुम्ही पोळी सोबत पण जेवू शकता, छान लागते खायसाठी. बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी लोणचं आणि मसाला. कलरही खूप छान आलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल थोडं वाढवू शकता याच्यामध्ये, मी कमीच टाकलेलं आहे. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं आंब्याचं आणि मिरचीचं लोणचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.